अहो, तुम्ही किती ताजेतवाने वाटताय. आधी किती वेदनेत होता आणि आता सखू, अगं आता मी सुख, दुःख, वेदना यांच्या पलीकडे गेलोय. अहो, तुम्ही असं का बोलताय? बरं वाटतंय ना तुम्हाला? हो बरं आहे. सखू, मी तुला मुद्दाम भेटायला आलोय. मी तुला सांगायला आलोय की तुझ्या विठुरायाचं नाव आता तू तुझ्या मनातच घे. माझ्या रमाईला आवडत नाही ना, आता तिला जपायची जबाबदारी तुझीच आहे सखू. बाबांना तर तू जपतेसच, त्यांचं मन पंढरपूरकडे ओढ घेत आहे. पण सखू, त्यांना जाऊ देऊ नकोस. या घराला बाबांची गरज आहे आणि या घरापेक्षाही तुला त्यांची जास्त गरज आहे सखू. आता तुला केवळ त्यांचाच आधार आहे. अहो, तुम्ही असं निर्वाणीचं का बोलताय? तुम्ही वेगळेच वाटताय. असं का वागताय तुम्ही? कळेल, तुलाही कळेल. नाही 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 विठुराया, मला हे नाही आवडलंय. नाही आवडलंय. विठुराया, विठुराया, अरे तुझ्याबद्दल मामांजींनी मला खात्री दिली होती आणि आणि तू तुम्हाला तू काय दाखवलंस मला. पण मी तुला सांगते, मी काही करून आहोत ना बरं करीन. आणि आणि तुला सुद्धा तेच करावं लागेल. असं असं काही वेड वाकडं मनात आणूच नकोस. मला सहनच होणार नाही रे. मला आज जायचंय, पण काय बजावलं होतं तुला? या खोलीत पाऊल ठेवायचं नाही. थोडस अजून चाटण शिल्लक आहे, पण सासूबाईंना डोळा लागलाय. बरोबर, त्या पण रात्रभर जागल्या असतील ना. रमाई, दमली असशील ना, रात्रभर जागरण केलंयस. तू जा आता, मी बसते इथे. तू आवरून ये. ऐक यमुने, वाटेत चाटण शिल्लक आहे. देगूला जरा जरी जाग आली ना तरी लगेच त्याला ते चाटण दे. हा, आलेस मी. हो. आओ आओ, उठा ना. बघा ना, थोडंसं चाटण शिल्लक राहिलंय, ते पोटात जायला हवं. अहो, त्याच्यासाठी उठा ना. वंस, वंस बघा ना, अहो उठलेत. त्यांना चाटण द्या ना ते. काय ग, काय तुझं इथे?
तुला सांगितलंय ना इथे फिरकायचा पण नाही. दार बंद केलं तर खिडकीतून बघतेस. थांब. अहो वंजा वंजा असं नका हो करू वंजा वंजा. विठुर आहे कोणाच्या हातात आऊंच्या आयुष्याची दोरी दिली अस रे. मी काय म्हणतो बच्चे, तुला काय वाटतंय की सखू ऐकेल का ग? हो, ऐकेल म्हणजे काय, ऐकावंच लागेल. आणि सखू सुद्धा तशी शब्द मोडणारी नाहीये. अगं सोड ग, त्या सखूला मी चांगलंच ओळखलंय. मी तुला खात्रीने सांगतो ना, ती सखू महामायेच्या हातावर तुरी देऊन दिगूच्या खोलीत जाणार हे नक्की. आणि अपरात्री त्या माळ रानावर गेली की नाही, मग गंमतच बघ तू. अगे ती महामाय ना स्वतःला फार मोठे हुशार समजते, पण तिच्यापेक्षा सखू आहे ना बिलंदर आहे. काय तुम्ही काय लपवताय का? द्या अहो, द्या हो. हासे खुळखुळवत माझ्या अकलेचा उपहास करताय. पण एक प्रश्न मिटला. तुमच्यासारखा बुद्धिमान दीर असताना या महामायेला काळजीच नको ना कसली. मग ठरलं तर आजपासून सखूची जबाबदारी तुमच्यावर. वहिनी, सखुताई सखुताई सखुताई, अहो मी तुमचीच वाट बघत होते. दिगुशेट कसं आहेत आता? तुम्ही सांगते होता म्हणून दिगुशेट सुखरूप घरी परतले असं म्हणाल धनी. सखुताई, अहो कशा पाय रडताय? अहो तुमचं गोकुळ लई बळकट आहे. मी आऊंना घरी परत आणलंय, पण अजून संकट टळलं नाहीये ग. मी आऊंसाठीच अष्टप्रहर विठुरायाकडे प्रार्थना करते. म्हणजे मला आऊंच्या खोलीत जायची बंदी घातली. मी आऊंना बघू शकत नाही की भेटू शकत नाही.